टू फॅमिली. कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फायनली आज अष्टमा सिद्धीला जायचा दिवस आलेला आहे. प्रिशू मॅडम इथे निवांत झोपल्यात. आता तिचं झोप होईल. आमचं तिकडे सर्वांचं जेवण चाललेलं आहे. मी इकडे माझी एकटी इकडे जेवत आहे. त्याचं कारण म्हणजे मी प्रिशू जवळ उठली ना, तिला माहीत पडत आहे. मग तिची एकदा छान झोप होऊ दिली की ती नंतर तिकडे छान राहणार, त्यासाठी. सो कारण पाडणा नाही आहे. पाडणा बाबाला बांधा म्हटलं होतं पण त्यांनी काय बांधला नाही. कारण दोरी आम्हाला तिकडे लागणार आहे पाणी वगैरे काढायला विहिरीतनं. पूर्ण अष्टमासिद्धीचा ब्लॉग आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आज आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन. तर आम्ही मठातसुद्धा जायचा विचार करतो आहे तिघी बहिणी. तर बघूया ते सुद्धा कसं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता फक्त विद्याताईची आंघोळ झाली आहे कारण तिचं पारायण होतं. सो तिला पूजा वगैरे करायची होती. बाकी कोणीच आंघोळ केली नाही आहे आम्ही, कारण तिथे जाऊन आंघोळ करावं लागतं त्यासाठी. तर आता बाकी काय होतं ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. बॅग आमची रेडीच आहे. फक्त आत्याचे, विद्याताईचे ह्यांचेच कपडे बॅगमध्ये टाकायचे, बाकी मग आम्हाला निघायचं आहे. प्रिशू राणीने सकाळीच स्वतःच्या अंगावर पाणी घेतलं, स्वतःचीच आंघोळ केली. पण तरी तिला आता तात्पुरते आम्ही ड्रेस घालून दिलेले आहे. तर आता आम्ही जाऊया. बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. बाकी आता इकडे सर्वांचं सोबत जेवण करायचं चाललेलं आहे. मीच फक्त एकटी तिकडे जेवती आहे प्रिशूमुळे. बाकी सर्वजण इकडे मस्त सोबत जेवणाचा आनंद घेते आहे. प्रिशू मी तिच्याजवळून उठली ना की लगेच जागी होते, म्हणून मी इकडे जेवते. आमचं झालंय, आता निघायचं आहे. बॅग पण पॅक झाली आणि प्रिशू पण उठली. प्रिशूला जबरदस्तीने उठवलं दादानी. चलो निघालो. या गाडीवर हे 2-3 मेंबर, त्या गाडीवर ते मेंबर आणि या गाडीवर एक मेंबर, अशा 3 गाड्या आम्ही आता निघालो. हा ड्रेस घातला कारण हा ड्रेस तिथे टाकायचा आहे. चलो, कोण कोणत्या गाडीवर आहे? चला, तात्या या गाडीवर बसणार आहे, ते त्या गाडीवर आणि हे या गाडीवर. सो फायनली आम्ही अष्टमा सिद्धीला पोहोचलो. आता आम्ही बकेट आणि दोर घ्यायला जातोय, आरतीचं ताट घ्यायला जातोय. बकेट आणि दोर तसं आम्ही सोबत आणलाय, पण तरीसुद्धा विहिरीला पाणी खूप खोल असतं, त्याच्यामुळे आम्हाला हे इथूनच विकत घ्यावं लागेल. आणि आता इथे एवढ्या छान छान दुकानं, एवढे छान छान आहे सर्व की प्रिशूसाठी घ्यायची इच्छा होते. पण खूप जास्त महाग आहे, खूप जास्त महाग आहे. तर ना इथे आम्हाला लहान लहान मुलांच्या खेळण्यांची खूप सारी दुकानं दिसली. आणि जेव्हापासनं प्रिशू झाली आहे ना, तेव्हापासनं असं होतंय की तिच्यासाठी काहीही घेऊ वाटतं. खूप सारे दुकानं होती, पण ना यात्रा म्हटली की खूप जास्त महाग. आम्ही इथे बघतोय, आम्हाला घ्यायचा विचार आहे, पण तरीसुद्धा म्हटलं आपण नंतर बघूया, आधी आंघोळ करून घेऊया. तर आम्ही सर्वजण आंघोळ करणार होतो, दादा सोडून. तर कारण त्याची कपडे नाही आणलेली आम्ही. तर आरतीचं ताट आणि आमचे जे बूट वगैरे आहे ते सर्व इथेच काढून ठेवले आहे सध्या बॅगजवळ. बाकी लहान मुलांच्या आंघोळीचं इथे महत्त्व असतं, सो त्यांची आंघोळ इथे करायची असते. करायला जातोय तिथे शूट नाही करू शकणार, पण तरी ओव्हरऑल दाखवते. लेडीजच्या वगैरे सर्व आंघोळ सुरू आहे, त्याच्यामुळे हे तर नाही शूट करू शकत. इथे ना असं बकेटीमध्ये कापूर लावावा लागतो आणि ही बकेट पाण्यामध्ये सोरावं लागते विहिरीमध्ये, आणि त्यातनं पाणी काढायचं असतं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची असते. प्रिशूला माझ्या मांडीवर ठेवून 5 वेळा असं पाणी बाबांनी मला दिलं आणि त्यानंतर मग बाकी सर्वांनी 2-2 बादली असं. सो आमची आंघोळ झाली. विद्याताई, ही श्रेया, आंघोळी वगैरे सर्व झाल्या. आता इथे सर्व आंघोळ करत आहेत, त्याच्यामुळे मी कोणालाच दाखवू शकत नाही किंवा आजूबाजूचं वातावरणही दाखवू शकत नाही, नाही तर मग व्हिडिओ ब्लॉक होतो. बाकी आता आमचं झालेलं आहे. विद्याताई, श्रेया आता चेंज वगैरे करून घेतलं आहे. पूजा करायची आहे, त्यासाठी आरतीचं ताट आणलं आहे. बाकी आणखी काय होतं ते मंदिरात गेल्यानंतर शेअर करतेच. आणि हे आमचं आरतीचं ताट आहे. हे नारळ वगैरे सर्व तिथे ठेवायचं असतं मंदिरामध्ये. तर मी आता इथे विहिरीची पूजा करून घेते, म्हणजे विहिरीजवळ आधी पूजा करायची असते बाळाच्या आईनी. तर इथे विडा ठेवायचा असतो. आरतीमध्ये सर्व सामान मिळतं. खरं तर नैवेद्य वगैरे सुद्धा आणायचा असतो, पण घरून आलं तर आम्ही आत्याकडून आलो होतो, सो आम्हाला ते डोक्यामध्ये नाही आलं. आणि घरून मग नैवेद्य कसा करून आणणार ना, 1 दिवस आधीचा असं. तर इथे विडा ठेवती आहे. 2 सुपारी आहे, 2 खारीक आहे आणि 2 बदाम आहे आणि 2
2 विड्याची पानं असं ते देतात आरतीच्या ताटामध्ये आणि धागा देतात. सो इथे कापूरसुद्धा लावायचा असतो. खरं तर हवा खूप जास्त सुरू होती म्हणून कापूर लागायला थोडं वेळ लागत होता. पण आमची पूजा लवकर झाली कारण बाकी पूजेसाठी जागा भरपूर अशी होती आणि इथे ना लहान मुलांचे कपडेसुद्धा टाकावं लागतं अंगावरचे. म्हणजे ज्या कपड्यांवर प्रिशूची आम्ही अंघोळ केली ते कपडा तिचा इथे टाकून द्यायचा असतो. त्याने बाळाचे रोग वगैरे नाहीशी होतात अशी परंपरा आहे. तुम्ही जर विदर्भातले असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल. अष्टमासिद्धीच्या विहिरीच्या पाण्याच्या अंघोळीचं खरंच खूप जास्त महत्त्व आहे आणि खरं तर आम्ही याच्या आधी जेव्हा आलो तेव्हा विहिरीला पाणी कमी असं होतं, पण या विहिरीचं वैशिष्ट्य हे आहे की या विहिरीचं पाणी अजिबात आटत नाही आणि थोडं जरी असलं ना तरी पाण्याला खरंच वाससुद्धा खूप छान येत होता आणि आमची पूजा वगैरे एकंदरीत सर्व खूप छान झालं. इथे कापूर देत आहे प्रिशूला आणि आम्हाला सर्वांना. आम्ही सर्वांनी देखील कापूर घेतला आणि आता जायचं होतं मंदिरामध्ये दर्शन करायला कारण मंदिरामध्ये सुद्धा हे नारळ वगैरे सर्व ठेवायचं असतं. अगरबत्ती लागायला थोडा वेळ लागत होता पण ठीक आहे ते लावून मग ते तिथेच ठेवून आम्ही गेलो आणि प्रिशूचं इथे मस्त नमस्कार करायचं चाललेलं होतं. तर चला तर इकडली पूजा झाली, आता जायचं आहे मंदिरामध्ये पूजा करायला. तर ज्यांनी काही कबूल केलेलं असतं ना ते इथे भोपळासुद्धा वाहतात, पण आमचं असं काही कबूल केलेलं नव्हतं. सो मी इथे फक्त पूजा केली. हे विहिरीजवळच आहे, इथे प्रसाद ठेवायचा असतो, पूजा वगैरे करायची असतो. इथे पण आम्ही प्रिशूला नमस्कार वगैरे करून दिला. प्रिशूला असं सांगायची गरज पडत नाही, देवाचं ठिकाण असलं की ती छान नमस्कार वगैरे करते. सो आमचं इथलं दर्शन झालं म्हणजे विहिरीजवळचं. आता आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. सो बघितलं तुम्ही प्रिशूचं कसं सुरू होतं म्हणून मग विद्यार्थ्यांनी तिला कडेवरच घेतलं कारण ती ना सारखं इकडे चला असं म्हणून या दुकानांमध्येच जात होती. घे काय पाहिजे ग? घेऊन पाहिजे काय पाहिजे? बघू इथं इथं नाही बघू शकत ना. येताना पूजा करून येऊ. पहिले पहिले जय जय करू. चल जय जय करून येऊ मग. जेवढं जास्त आम्हाला प्रिशूसाठी काही घ्यायचा मोह आहे ना तेवढाच तिलाही आहे. असं प्रत्येक दुकानामध्ये ती जात होती आणि तिला आवरणं खरंच खूप जास्त मुश्किल होत होतं. माझ्या हातामध्ये आरतीचं ताट होतं, मी पुढे पुढे जात होती पण इकडे श्रेयाला आणि विद्याताईला प्रिशूला सांभाळणं अवघड झालेलं होतं. फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि खरंच खूप छान असं मंदिर आहे. आतमध्ये दर्शन करायला जास्त गर्दी नव्हती, विहिरीच्या तिथे खूप जास्त गर्दी होती पण आतमध्ये एवढी जास्त गर्दी नव्हती. तर चला आता आतमध्ये जायचं आहे. इथे व्हिडिओ वगैरे शूट करण्याची काही मनाई नव्हती, पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो ना गाभाऱ्यामध्ये तेव्हा मग असं झालं की तिथे थोडी गर्दी होती, त्याच्यामुळे मग मी तिथे आतमध्ये काही शूट नाही करू शकले. बाकी बाहेर असे हे 2 देव आहेत आणि इथे नारळ वगैरे या सर्व गोष्टी ठेवायच्या प्रिशू असतात. काय आहे? हो जय जय कर. दर्शन वगैरे छान झालं ते मंदिर आणि आम्ही आता निवांत बसलो आणि हे आरतीचं ताट मस्त बसलो. आणि प्रिशू मॅडमचं बघा इथे काय चाललेलं आहे. ती तर अशी फिरत होती जसं काही तिच्यासाठी हे ठिकाण नवीन नाहीच आहे आणि तिला पकडायला गेलं ना की ती अशी पुढे 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 पटापट पटापट जाते. आता मी तिला बाय करत होती ना तर ती सुद्धा मला खूप छान बाय करत होती. सोना काय पाहिजे? काय पाहिजे तुला? घेऊन दे, पण काय घेऊन देऊ? का घेऊन देऊ मग? काय पाहिजे सोनू? ते 10 रुपये असेल. काय पाहिजे सांग. ते बघ घेऊन देते पण काय घेऊन देऊ सांग. काय घेऊन देऊ? उचल काय घेऊन देऊ बेटा? गाडी गाडी पाहिजे गाडी बा तिला ठेव अशी खाली, ती हात लावते. हे तर होतं पिल्लू आपण घरी घेतलेलं, तू तर खेळतच नाही. बाळ बाळ पाहिजे घेऊन तुला? ऑलरेडी एक बाळ आहे. घेऊ शकतो मला बॉल आय सरक सॉफ्ट घेऊ शकतो आपण बिना डोळ्याचा.
असे डोळे नाही ग बाई, मग तर डोळे तर सर्वांनाच असते. हे अशा छान वाटते मोठे अशा. प्रिशू काय घेऊन पाहिजे? देश देश नाही पिल्लू इथं. काय हे हे दीदी दीदी तिला हेच घेऊन पाहिजे. मी तेच म्हटलं, तिला तेच पाहिजे. ती मग अशी कोणी बाळ हे बघ बघ हे बघ हे बघ. हो असं मोठं बाळ घे. हे बाळ घेऊ, हा बाळ घेऊ. कितीला विचार बरं? 120 ला आहे म्हणते. हे बाळ किती? हे कितीला आहे? दीदी त्या काकू विचारत आहे. आणि हे वाला दीदी मग त्याच्यापेक्षा बाहुली पुरते. हा कोणता आहे? काय घेत आहे हे घे तुम्ही. विचार. फोन आहे का? बॅडमिंटन किती प्रिशूला ते मिस वर्ल्ड आवडली. ही मिस वर्ल्ड. काय काय पाहिजे मा तू? तुला देते, तुला बाळ घेऊन देते. थांब. इव्ही लायवाला छान वाटतंय ना? हो इव्ही लायवाला पाहिजे. एक सारखे घेऊन मला हे आवडलं हार्टचं. हे खालचं हे मग तेच घ्या. तिन्ही तेच घ्या. तिन्ही तेच घ्या. ताई हो प्रिशू देऊ देऊ तुला घेऊन देऊ. हे पण जे प्रिशू काय पाहिजे मग? बा काय दीदी शेया शेया. शेळ्याले प्रिशू काय पाहिजे? शेया मग म्हणजे दिसेल बा. अरे आहा आहा घ्यायची का? अप्पाचे चक्कर होते त्यांचा. कुठे बसायचं ग? हो बेटा बाळ पण बसते. आपण तर ना आम्ही इथे खूप जास्त प्रयत्न केला प्रिशून या गाडीमध्ये बसायसाठी, कारण आमच्या सर्वांची इच्छा होती की तिने ह्यात बसलं पाहिजे, पण ती काय बसली नाही. मग आम्ही आईसगोला खायसाठी आलो, कारण बाबाची आईसगोला खायची खूप जास्त इच्छा होती. म्हणून सर्वांनी म्हटलं चला आता थंड थंड आईसगोला होऊ द्यात, कारण ऊन खूप जास्त होती. तसं तर पावसाचं वातावरण होतं, पण तरीसुद्धा गरमी होत होती. आणि ना बाबाचा इथे प्रयत्न चाललेला की प्रिशूला इथे खेळवायचं, पण प्रिशू काही ह्याच्यामध्ये सुद्धा बसायला तयार नव्हती. त्यांचा तिकडे तो प्रयत्न चाललेला, तोपर्यंत आमचा मस्त गोला बनून तयार झाला. बऱ्याच वर्षाने मी इथे ही आईस डिश खाती आहे आणि खरंच टेस्टी होतं, पण थोडी वेगळी चव लागली. सो आम्ही अष्टमासिद्धीवरून घरी आलो तर दुपारीच, पण त्याच्यानंतर पाऊस सुरू होता. सो आम्ही जे झोपलो तर झोपलोच. आता संध्याकाळ झाली आहे, म्हणजे 7-7:30 वाजलेत. आता सेलमध्ये जातो आहे विद्याताई, मी, श्रेया वगैरे आम्ही सर्व. तर चला तुमच्यासोबत सुद्धा बाकी सर्व शेअर करते आम्ही कुठे कुठे जातो आहे तर आणि काय काय घेतो आहे. कारण तिथे काहीच घेतलं नाही आम्ही अष्टमासिद्धीला, त्याचं कारण पुढे सांगते. आज चला आता आम्ही आधी बाहेर जाऊन येतो. आम्ही आलो सेलमध्ये. छान आहे ग हे बा. चला ही पर्स पाहिली. चला सेल वगैरे फिरून झाल्यानंतर आलो आम्ही चौपाटीला, कारण बाहेर पडलं आणि काही खाल्लं नाही असं तर होऊच शकत नाही. मस्तपैकी चौपाटीला आलो, पण ना पावसामुळे थोडंसं खाली गिजगिज झालं होतं. थोडं जास्तच. या दोघी तिकडे उभ्या होत्या, कारण मी गाडी लावायला गेलेली आणि खूप पाऊस आलेला. आम्ही आता चौपाटीवर आलोय. दादा पाचचा वेट करतोय आणि पाण्यामुळे सर्व सांग कशासाठी आलो आपण इथे. कशासाठी आलो आपण? कशासाठी आलो? शेव खायला आलो आम्ही. तर बघूया काय काय खायचं आहे. आताने घरी स्वयंपाक केलेला आहे, तेही चुलीवर. जर आम्ही पोटभर खाऊन गेलो तर मग काही खात नाही, पण मी सांगितलेलं आहे कारण मी जेवण केलं. बघूया आता. दादा पाचचा वेट करतोय आम्ही आणि ते आल्यानंतर मग बाकी बघूया. आम्ही आलोय आता खायला. 4 मसाले डोसा आणि 1 मंचुरियन नूडल्स, कारण आम्हाला चायनीज खायची अजिबात इच्छा नाही. पण चायनीज छान असते आमच्या प्रेम. आमच्या इथं डोसा आला सुद्धा आणि सोन्याचा पण माझ्या तिथे दादाची मंचुरियन नूडल्स.
सो दादानी इथे घेतलेलं मंचुरियन आणि त्याचं म्हणणं होतं की इथलं खूप जास्त टेस्टी असते. सो ताईचं आणि दादाचं दोघांचं हे चाललेलं की तू टेस्ट करून बघ. सो मी टेस्ट केलं. तसं तर मला खायचं नव्हतं, पण मी टेस्ट केलं आणि खरोखर खूप छान टेस्ट होती. पण आम्ही ऑलरेडी डोसा मागवलेला होता. सो इथे आमचा डोसा आला. प्रिशूलासुद्धा चारून बघितलं, पण तिने नाही खाल्लं. त्यानंतर आम्ही परत एका सेलमध्ये गेलो. तिथे ना खूप छान छान व्हेरायटीज होत्या. पण प्राईज वाईज आम्हाला ते थोडं महाग वाटलं. घ्यायचं तर काही नव्हतं, पण आमचं असं चाललेलं की चला फिरू तर खरं, पण घ्यायचा असा काही शौक नाही, पण आम्हाला फिरायला खूप जास्त आवडतं. सो आम्ही खूप जास्त फिरलो, म्हणजे 2-3 सेल बघितले आणि मेन हे होतं की प्रिशूसाठी काहीतरी घ्यायचं. कारण आता असं होतंय की स्वतःसाठी काही घ्यायची इच्छा होत नाही. जास्तीत जास्त आम्ही प्रिशूसाठीच व्हेरायटीज बघतो, पण तिच्या मापाची काही आम्हाला सँडल मिळाली नाही. पण म्हटलं जाऊ दे. मग आम्हाला तिच्यासाठी एक सॉफ्ट टॉय घ्यायचं होतं, ते घ्यायसाठी गेलो. पण ना सगळीकडे असं थोडं सॉफ्ट टॉयज जसे पाहिजे तसं मिळत नव्हतं. कारण आमचं असं होतं की ज्यांना असे बाहुल्यांसारखे डोळे वगैरे असतात, आम्हाला तसे घ्यायचे नव्हते काही कारणामुळं. सो मग आम्ही तसं नाही घेतलं आणि हे झाल्यानंतर मग आम्ही गेलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि इथलं वातावरण खरं सांगू का खूप जास्त प्रसन्न होतं. ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. छान लायटिंग वगैरे लावलेली होते. कारण आज स्वामींचा प्रगट दिन होता, त्यासाठी म्हणून दिवसभर काही आमचं झालं नाही, म्हणून म्हटलं रात्रीला जाऊयात आणि रात्रीला आमचं खरंच मनासारखं दर्शन झालं. सो आम्ही तरी खुश होतो. त्यानंतर मग मला पारायण करायचं होतं, त्यामुळे मग अनायासे तो चान्स आलाच. तर प्रिशूला आणि श्रेयाला मी पाठवून दिलं, कारण मला पारायण करायचं होतं. सर्वात आधी गेल्यानंतर या औदुंबरांचं दर्शन झालं. इथे प्रदक्षिणा वगैरे घातल्या. त्यानंतर आतमध्ये गेलो. इथे शूट करायची मनाई नव्हती, ते मला खूप छान वाटलं. मंदिराला ना मस्तपैकी फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेलं होतं आणि आतलं वातावरण खरंच खूप जास्त प्रसन्न होतं. इथे गेल्यानंतर ना मला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवली आणि एक शीतलता जाणवली. खरंच मी शब्दात माझा अनुभव सांगू शकत नाही. त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला. कुठे आलो आपण? जय जय करायला आलो. कुठे आलो? जय करायला आलो. आणि हा प्रसाद स्वामींच्या मठात आलो. इथे खूप छान वाटत आहे, खूप प्रसन्न वाटत आहे. आम्ही आता बसलो आहे, माळ केलं एक खूप छान वाटतं. आम्ही मस्त पारायण केलं मी आणि मला खूप छान वाटत आहे. आता आम्ही घरी जातो आहे. श्रेया आणि प्रिशू गेली, आता आम्ही दोघी जातो आहे. खरंच इथे येऊन वेगळीच एक शांती आणि खरंच खूप छान वाटलं. माझा अनुभव खूप छान होता आजच्या दिवशी. सो चला आता आम्ही घरी जातो. बाकी काय होतं ते घरी गेल्यानंतर शेअर करतो. सो मंदिरात वगैरे जाऊन आलो, आत्ताच घरी आलो. बाकी सर्व झोपलेले आहेत, कारण वाजल्यात 11:15. हे प्रिशू मॅडम झोपायसाठी रेडी आहेत. बाय कर सर्वांना शोना. सो आजचा आमचा दिवस खरंच खूप छान गेला. स्पेशली स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेल्यानंतर मला खूप छान वाटलं. बाकी माझा अनुभव कसा होता ते पुढे नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.